ए, उठायचं नाही. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत असंच गुडघ्यावर बसलं राहायचं, गुडघ्यांवरच चालायचं. हीच लायकी आहे तुमची. बघा, सगळे आले आहेत तुमचा खेळ बघायला. सगळ्यांना कळू देत, श्रीमंतीचा माज दाखवणारी माणसं जेव्हा जमिनीवर येतात तेव्हा कशी दिसतात ते. शक्तीताई, हे सगळं काय चाललंय? सरकार आणि वहिनी साहेबांनी असं पकडून काय आणलंय आणि त्यांच्या गळ्यात पट्ट्या काय बांधल्या असा? आम्हाला कशा पायी इथं बोलवलं असेल, कारण काय ते समजेल का आम्हाच नाही? म्हणजे अजूनही तुम्ही या माणसाला तुमचा सरकार आणि या बाईला तुमची वहिनी साहेब समजताय? अहो ताई, तेच तर खरं ना. नाही, हे खरं नाहीये. खोट्याने खरेपणाची चादर पांघरली आणि तुम्हा लोकांना काहीच कळलं नाही. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? आम्हाला जरा समजून असं सांगशील का? दादा, ती फाईल द्या. ही तुम्ही या माणसाला विकलेल्या जमिनीची कागदपत्र आहेत ना? हो. तुम्ही ही जमीन यांना कितीला विकली? 5 लाखाला. दादा, त्यावेळी तुमच्या जमिनीची किंमत कोटींच्या घरात होती. आणि या माणसाने 5 लाख रुपये देऊन तुमची फसवणूक केली. आणि तरीही तुम्ही यांच्याबद्दल काहीच बोलला नाही. आणि तुमचंही बरोबर आहे, यांचं वर्चस्व, यांचा दरारा इतका आहे या शहरात की तुम्ही लोकही काय बोलणार. पण आता नाही. आता यांचं वर्चस्व, यांचा दरारा सगळं संपलंय. पब्लिक, तुमच्या सगळ्यांना आज इथे बोलवण्याचा एकच हेतू होता. तुमच्या सगळ्यांसमोर त्या भद्रावती आणि प्रिन्सच्या सगळ्या पापांचा हिशोब तुमच्या समोर मांडायचा आहे. या सगळ्या ज्या फाईल दिसत आहेत ना, या सगळ्या फाईलमध्ये आजवर तुमच्यावर झालेल्या अन्यायाचा, तुमच्या फसवणुकीचा सगळा रेकॉर्ड आहे. कित्येक लोकांना कर्ज देऊन त्या लोकांच्या जमिनी घाण ठेवून घेतल्या लोकांनी. कित्येकांच्या व्याजावर व्याज लावून जमिनी बळकावल्या. कित्येकांच्या जमिनी तर अशा कवडीमोल भावाने विकत घेतल्या आणि कित्येक जमिनीवर या लोकांचे काळे धंदे सुरू आहेत. कायद्याच्या आणि लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून तुमच्या गरिबीचा, तुमच्या मजबुरीचा, तुमच्या भोळेपणाचा फायदा घेतला या लोकांनी. ज्यांना आजपर्यंत देव समजत होतो ना आपण, ते हैवान निघाले, हैवान.
ज्यांच्या पुढे मागे आपण पायगड्या घालत होतो ना, तो हा प्रिन्स निखारगे. राक्षस आहे, राक्षस. आम्हाला माहिती आहे की तुम्हाला हे सगळं कळत होतं. तुमची फसवणूक होते, तुमचं नुकसान होतंय, तरीही तुम्ही तोंडातून एकही शब्द काढला नाही. का तर ज्या लोकांना घाबरून. पण आता नाही, आता या लोकांना घाबरायची काहीही गरज नाहीये, कारण आम्ही आहोत तुमच्या सोबत. पण आता तुम्ही शांत बसायचं नाही. यांनी जी जी पापं केली आहे, जे जे घोटाळे केले आहे, त्या सगळ्याचा काळा चिट्टा आहे आमच्याकडे. आता फक्त तुम्ही शांत बसू नका. यांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध बोला. हो, बोलणार आता. खूप वर्षापासून गप्प बसलेलो होतो आम्ही. हिम्मत होत नव्हती आमची बोलायची. आम्ही गरीब माणसं, आमची वरपर्यंत पोहोच नाही ना, म्हणून गप्प होतो. पण आता गप्प बसणार नाही. ह्यांनी माझ्या मुलाला किडनॅप केलं. आणि त्याला सोडण्यासाठी माझ्याकडनं कोऱ्या कागदावर सह्या करून घेतल्या. माझी जमीन हिरावून घेतली. या माणसांनी माझी जमीन हिरावून घेतली. शक्तीताई, मला आणि माझ्या भावाला धमकी दिली. जमीन नावावर केली नाही तर अख्ख्या खानदानाला जाळून टाकू. माझा नवरा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. आता जगतोय का मरतोय याची कुणाला भ्रांत नव्हती. मग मी काय म्हणलं, सरकारकडे जावं, सरकारला सांगावं, सरकारची मदत मागावी. पण सरकारने काय केलं, माझ्या हायवेची जी जमीन आहे तीच त्यांनी त्याच्या नावावर केली. गरिबांना लुबाडून त्यांची फसवणूक केली तुम्ही. आणि आता या सगळ्याची तुम्हाला परतफेड करावी लागेल. आणि तीही व्याजासकट. दादा, तुमच्यापासून सुरुवात करू. तुमची शेत जमीन बळकावली ना या माणसाने. मार्केट व्हॅल्यूनुसार तुमच्या शेत जमिनीची किंमत 2 कोटी रुपयांची आहे. मी स्वतः कॅल्क्युलेट केलंय. दादा घ्या, हा चेक घ्या. तुम्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल ना की हा न्याय निवाडा मी का करते. चेकवर सह्या तर प्रिन्स सरकार आणि भद्रावती मॅडमच्या असायला हव्या. नाही, सह्या त्यांच्याच आहेत. बरेच वर्षांपूर्वी, म्हणजे 10 वर्षांपूर्वी या दोघांनी फसवणुकीनं माझ्या आईकडून ही सगळी प्रॉपर्टी लुबाडून घेतली. आणि आज मी पण तेच केलं. हो हो, माझी आई मैत्री निखारगे सरदेशपांडे. शक्ती, तू मैत्रीताईंची मुलगी शक्ती आहेस? हो, मीच ती शक्ती. शक्ती मैत्री यशवर्धन निखारगे.
शक्ती, काय करतेस तू? दादा घ्या. नंद्या, दादा तुमचं काम अजून पूर्ण झालं नाहीये. या पिशवीत एक हार ठेवलाय, तो हार काढा आणि तुमच्या सरकारांच्या गळ्यात घाला. कसला हार ताई? ताई काय बोलताय? चपलांचा हार आणि मी सरकारांच्या गळ्यात घालू? नाही ताई. अहो दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका, खूप चांगलं काम करायला सांगते मी तुम्हाला. ह्या पापी माणसानं तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तुमच्या सगळ्यांचं नुकसान केलंय, तुमचा फायदा घेतलाय. अहो साक्षात देव जरी खाली आला ना तरी तो तुम्हाला हेच करायला सांगेल. घ्या हा हार या सरकारांच्या गळ्यात घाला आणि त्यांच्या कानाखाली एक सणसणीत ठेवून द्या. द्या. प्रिन्स निखारगे, तुझा काळ संपलाय. परत जर गरिबांवर हात उचलला ना तर आयुष्यभर बिन हाताचं राहावं लागेल, समजलं तुला? चला आता चपलाहार सोहळ्याचा शुभारंभ तर झाला. आता एक एक करून सगळ्यांनी समोर या, तुमचे चेक घ्या. आणि सरकारांच्या कानाखाली एक लावून त्यांचा गाल लाल करा.
शेठ, आता फोटो सेशन तर झालंच पाहिजे. एक मिनिट न थांब. मामा या जरा पुढे. मारायची ऍक्शन करा की. करा 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 पटकन. हा हा तिकडून तिकडून. शक्तीताई, तू खूप मोठं काम केलंस. आम्हीही करू शकलो असतो का, पण आम्ही काही करू शकत नव्हतो. खरंच तुझ्या या कर्तृत्वाला सलाम. या राक्षसांचा खरा मुखवटा जगासमोर आणला. खूप बरं झालं. पण मला एक गोष्ट कळाली नाही. आम्हाला आमच्या जमिनी मिळाल्या, पण हे बाकीचे सर्व का आलेत? हे फक्त काही लोकांचं आर्थिक नुकसान आणि जमिनीचं झालं. या पुढचं जे मी सांगेन ना, त्यानंतर तुमच्या पायाखालची जमीनच हादरेल. कित्येक निष्पाप लोकांचे या शिवा, शिवा एक मिनिट, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. चल. शक्ती, काय सांगायचं होतं तुला? तू आपल्या लोकांना का नाही खरं काय ते सांगू दिलं? त्या लोकांची रक्ताची माणसं गायब झाले, ज्यांचा बळी त्या प्रिन्स आणि भद्राने दिलाय. शिवा, मान्य आहे, अगदीच मान्य आहे मला. सगळं सरळ सांगू शकत होतो आपण. प्रिन्स काका आणि भद्रावतीच्या विरोधातील सगळे पुरावे आहेत आपल्याकडे. पण आपण हे सगळं जर जाहीरपणे सांगितलं तर काय होईल हे तुला माहिती आहे? काय होईल? शिक्षा होईल त्यांना. नाही शिवा, आपल्या एका ऍक्शनच्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स असू शकतात. गायब झालेल्या माणसांचा बळी गेलाय आणि तो बळी प्रिन्स काका आणि भद्रावतीने घेतलाय हे जर लोकांना कळलं ना, तर ही लोक आत्ताच्या आत्ता संपवतील यांना. किंवा आपण जर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं ना, तर शिवा काय होणार आहे हे तुलाही माहिती. अरे कलियुग आहे हे, कलियुग. इथे न्याय मागणाऱ्या प्रत्येकावर अन्याय केला जातो. प्रिन्स काका आणि भद्रावती कायद्याला विकत घेतील आणि या सगळ्या प्रकरणातून ते स्वतःची सुटका करून घेतील. तू बोलतेस ते बरोबर आहे, पण मग काय करायचं आपण? आपल्याला तर असं वाटतं ना, जाऊन त्या दोघांचा जीव घ्यावा. शक्ती, आपण तर बोलतो ना, त्या लोकांना खरं काय ते सांगून टाकूयात. करू दे त्या लोकांना न्याय निवाडा. 2 मिनिटात जीव घेतील त्यांचा. शिवा, हे बघ, तुझा राग, त्या लोकांचा राग सगळं समजू शकते मी, पण प्रिन्स काका आणि भद्रावतीचा जीव घेणं इतकं सोपं नाहीये. प्रिन्स काका आणि भद्रावती मॅडमच्या विरोधातील सगळे पुरावे आपल्याकडे आहेत, पण अजूनही एका गोष्टीचा शोध घ्यायचा राहिलाय. कोणत्या? तो राक्षस चेटकोबा. त्याच्यापर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल ना, तर या दोघांना आपल्याला जिवंत ठेवावंच लागेल. ठीक आहे, मग काय करायचं? सोडून द्यायचं त्यांना? नाही, बिलकुल नाही. माझं कुटुंब संपवलंय त्यांनी. मला पोरकं केलं. माझ्या कुटुंबाला, या गरीब लोकांना जेवढा त्रास, जेवढ्या यातना त्यांनी दिल्या असतील ना, तेवढ्याच यातना त्यांना द्यायच्या. झोपेत, जागेपणी त्यांना त्यांनी केलेल्या पापाची आठवण झाली पाहिजे. या यातनांपेक्षा मरण बरं असं त्यांना वाटलं पाहिजे. त्यामुळे आता त्यांच्या सगळ्या पापांचा हिशोब नको करायला. एवढ्या पुरतं हे पुष्कळ आहे. चल शिवा, पुढचा कार्यक्रम करूया.
शिवा, अरे काय झालं? तू मगाशी आम्हाला काहीतरी सांगणार होतास ना, मग सांग ना. आणि ज्यांच्या जमिनी लुबाडल्या नाहीत त्यांना पण कशा पायी बोलवलंय? हे बघा, तुमच्या जमिनी नाही लुबाडल्या गेल्या हे खरं तर चांगलं झालं. शंभू महादेवाची कृपा समजू आपण. पण हे सगळं तुमच्या बाबतीत पण घडू शकलं असतं. आज जी वेळ आली आहे ना, ती फक्त आपल्या शक्तिताईमुळेच. हा, एकदम बरोबर बोलताय तुम्ही. आणि आज जर शक्तीच्या ऐवजी शक्तीची आई मैत्रेयी निखारगे जरी असत्या ना, त्यांनी सुद्धा हेच केलं असतं. आणि आम्हाला असं वाटतं की पापी लोकांचा खोटेपणा सगळ्यांसमोर उघड व्हावा, म्हणून आम्ही तुम्हाला इथे बोलवलंय. या शिवाशक्तीने शेवटी मजल मारलीच, माझी गुहा पाहिलीच. भद्रा आणि प्रिन्सचं सत्य बाहेर आणलं. पण नरबळीबद्दल काहीच का उघड करत नाहीत ही दोघं. काहीच कळायला मार्ग नाहीये. कसा शोध घेऊ, कसं कळेल मला यांच्या मनात काय सुरू आहे? मी काहीच करू शकत नाही. मी जर यांच्या हाती लागलो ना, तर माझं काही खरं नाही. दैवी शक्ती हवी होते. मला सध्या या कीटक रूपात यांच्या नजरेपासून लपून राहावं लागेल. अटक मटक सटक, या मूर्खाने मला पाहिलं तर काही खरं नाही. इथून पळायला हवं. काय रे वस्ताऱ्या? अरे तो एक किडा. हे भावा, अरे इथे एक भयानक किडा होता. अरे गायब झाला तो. गायब झाला? काय गायब झालं? कुठला किडा? हो, अरे म्हणजे तो लांब गेला नसल, तो इथंच कुठेतरी असेल. थांब, मी बघतो त्याला. तो हिअरच असेल का तो. आता विटीने त्याचा असा कोशिंबीर सलाड करीन बरोबर. कुठं गायब झालं पण? अरे इथं होता ना.